जय 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 उठ ना पटकन, बघ किती वाजले. चल उठ जय, उठ ना लवकर प्लीज. यार पावसाच्या दिवसात लवकर जागच येत नाही. चला. तू एवढ्या लवकर तयार झालीस? आजपासून अमित ऑफिशियल लीव्ह वर जातोय ना, तर त्याला सुद्धा त्याच्या विजाचे डिटेल्स सबमिट करायचे आणि जुईला सगळा डेटा हँडओव्हर करायचा आहे. त्यामुळे तिला सुद्धा मी लवकर बोलवले ऑफिसमध्ये. काय या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ नको ना जायला म्हणून. अच्छा अच्छा उठ ना, चल पटकन आवरून घे ना प्लीज. उठ. उठतो. बरं ऐक, मी आत डबा तयार करून ठेवलाय, तो न विसरता घेऊन ये. आणि कैरीचं लोणचंही ठेवलंय, तेही घेऊन ये. कळलं? वाव आदित्य, तू किती ग्रेट आहेस. थँक्यू. थँक्स मला नको, काकूंना म्हण. अरविंद काकांना खूप आवडतं ना लोणचं, म्हणून दिलंय त्यांनी. ओके काकूंना. एक मिनिट बस इथे. अरविंद काका, काकू तुझ्याशी बोलल्या? हो, कारण आता मी त्यांची शकू आहे ना. म्हणजे काकांनी काकूंना आपल्याशी बोलण्याची बंदी घातली. हो. त्यामुळे त्यांनी एक आयडिया केली. त्यांना काहीही सांगायचं असेल ना, तर मला म्हणतात, शकू ते तिथे ठेवलंय, ते घे. हा, ते घेऊन जा. शकू अगं हे इथे खाऊन जा. मग तिथे शकू असो किंवा नसो. हे फक्त तुम्हाला सुचू शकतं. मस्त आहे पण आहे. खरं तर हे सगळं नाईलाजाने सुरू झालं, पण आता काकूंना आणि मला या खेळाची मज्जा यायला लागलीय. आणि त्यात जर शकू असेल ना तिथे, तर अजूनच गोंधळ उडतो. म्हणजे तिला कळतच नाही की काकू खरंच तिला काही काम सांगतायत की माझ्याशी बोलतायत. त्यामुळे हल्ली तर ती काकूंना 4-4 वेळा विचारायला लागले काम करण्याआधी, नक्की झाडू मारायचा आहे ना. काकू आणि तुझं नातं अजब आहे. ए पण हे बरोबर नाही. म्हणजे काकू शकू म्हणून तुझ्याशी बोलणार, माझ्याशी नाही बोलणार. शकू हे नाव तुला सूट होणार नाही ना. तुझ्यासाठी रामलाल किंवा रामू चालेल. खरं सांगू, काकू जर माझ्याशी बोलणार असतील ना, तर मला कुठल्याही नावाने हाक मारली तरी चालेल. चला आवरून घ्या आता पटपट, मला निघायला उशीर होतोय. आणि ऐक, डबा आठवणीने आण, लोणचं सुद्धा विसरू नकोस. चल बाय. हॅलो देव टूर्स, गुड मॉर्निंग. हां बोला. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? आमची कंपनी सगळ्या प्रकारच्या टूर्स अरेंज करते, अगदी इंटरनॅशनल सुद्धा. तुम्हाला कुठल्या प्रकारची पाहिजे? अच्छा, नाही एकदम छोटे असेल तरी काय, पण तरी पण कुठे? महाबळेश्वर, नाईस जागा, नाईस प्लेस सर. मी विचारू शकतो का कशासाठी जात आहे? अच्छा, कॉन्फरन्ससाठी. वा वा. नाही, तुमची कितीही स्मॉल टूर असेल ना, तरी आमची कंपनी तुमची ही टूर खूप मोठी करेल. आठवण ठेवाल सर तुम्ही. फायनान्शियल बोलण्यासाठी तुम्हाला ऑफिसला यायला लागेल सर. कम्प्युटरवर सगळी माहिती आहे. ओके सर, ओके बाय. आदित्य मॅडम तुम्ही?
कधी आलात मॅडम? तुम्ही फोनवर बोलत होतात तेव्हा. सॉरी मॅडम, आता मी तरी काय करणार मॅडम, आपल्या ऑफिस टायमिंगच्या अगोदर फोन आला होता, मग मी फोन घेतला. आता कोणी ऑफिसमध्ये नव्हतं ना, म्हणून मी फोन घेतला. तर मी त्यांना सांगू शकत नाही ना की कोणी नाही म्हणून, आपलं नुकसान होईल म्हणून मग मी तांगडे, सॉरी, माफ करा मॅडम. अहो हो 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 हो, शांत व्हा तुम्ही. नाही मॅडम, मी पहिल्यांदा झाले मॅडम असं, पुन्हा मी असं करणार नाही मॅडम. सॉरी सॉरी अहो पण सॉरी मॅडम, सॉरी. तांगडे, चूक झाली मॅडम, मला माफ करा एक मॅडम. मिनिट सॉरी. जरा थांबा जरा. चूक काय झाली? मग हे बघा, आधी सर्वात आधी तुम्ही सॉरी म्हणणं बंद करा. बरं मला सांगा, फोनवर क्लायंटशी काय बोलत होता तुम्ही नक्की? आता सॉरी म्हणलं ना मॅडम मी तुम्हाला. तांगडे, फोनवर काय बोलत होता तुम्ही? मी त्यांना म्हणालो की हाऊ कॅन आय हेल्प यू सर. चुकलं ना? तांगडे, हां. पुढे मी त्यांना म्हणालो की आमची कंपनी सगळ्या प्रकारच्या टूर्स मॅनेज करते आणि हां, त्यांना महाबळेश्वरला जायचं आहे, त्यांचं काहीतरी कॉन्फरन्स आहे तिकडे. तर मी त्यांना म्हणालो की फायनान्शियल गोष्टीसाठी तुम्ही ऑफिसमध्ये या भेटायला. हां, आणि कम्प्युटरवर सगळी माहिती आहे असं सांगितलं. बापरे, तुम्ही हे एवढं सगळं बोललात क्लायंटशी? सॉरी म्हणलं ना मॅडम मी. आता प्लीज यातलं कुणाला काय सांगू नका मॅडम, प्लीज. हां प्लीज. अहो नाही तुम्ही हसा मॅडम, हसा, काय प्रॉब्लेम नाही, पण प्लीज यातलं कोणाला सांगू नका. थांबा जरा, थांबा. तुम्हाला कळतंय का तुम्ही किती छान बोललात फोनवर? खरं तर त्या क्लायंटच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नव्हतं, पण तरी सुद्धा ही सिच्युएशन इतकी उत्तम हँडल केलीत तुम्ही. मस्त. एवढं सगळं कुठून शिकलात तुम्ही? आता कुठून शिकणार मॅडम, ते नवरे सरांबरोबर असतो, तुम्हा सगळ्यांना काम करताना बघतो, बस. हां, अरविंद सर आणि नंदिनी मॅडम आहेत ना, त्या सगळ्यांशी कसं बोलतात ना ते ऐकतो मी. तुम्हाला सांगतो मॅडम, आपल्या ऑफिसमध्ये फक्त 2 जण असे आहेत की ज्यांच्या जिभेवर कायम साखर असते. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट पटत नसली ना, त्यांनी सांगितली का मग पटते. नंदिनी मॅडम आणि अरविंद सरांनी. खरं म्हणजे असं शिकलो मॅडम, म्हणजे इकडून थोडं तिकडून थोडं असं. सॉरी. वा, तांगडे सर, मस्त. काय बोलताय तुम्ही? सर म्हणता मला? नाही सॉरी मॅडम, सॉरी म्हणलं ना आता. मग तांगडे, अहो खरंच मी तुमची मस्करी करत नाहीये. तुम्हाला माहितीये, आजपर्यंत मी एक गोष्ट कायम सुविचार म्हणून ऐकायचे. शिक्षणासाठी पैशाची नाही, इच्छेची गरज आहे. आणि आज मी ते पाहिलं. नाही ते सगळं ठीक आहे, पण प्लीज कुणाला सांगू नका मॅडम. अहो पण प्लीज मॅडम. बरं, मी कोणालाही सांगणार नाही. हा, पण तुम्हाला एक प्रॉमिस करावं लागेल. असे फोन कॉल्स तुम्ही कधीही घेणं बंद करणार नाही. हो. गुड. हॅलो देव टूर्स, हाऊ कॅन आय हेल्प यू? जयदादा, पोहे अजून लागले तर सांगा. हो, मला वाटतं एवढं बस. आणि आदित्यताई म्हणाली हा डब्बा आठवणीने घेऊन जायचं. सकाळी जाताना मला 2दा सांगून गेले, आता कसं विसरेल? बोल सुहास. हा जय, कुठेस? घरीच आहे, निघायच्या तयारीत. अच्छा, ऐक ना, आपलं जरा प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन मेल कर ना मला. का? अरे, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे,
त्यांच्या समोर आपलं हे प्रोजेक्ट प्रेझेंट करायचं. आत्ता सगळं नाही सांगता येणार तुला फोनवर. तू एक काम कर ना, तुला पण निघायची घाई असेल ना, मला जरा पटकन मेल कर ना प्रेझेंटेशन. हा ठीक आहे, करतो नक्की कर. करतो. ओके ओके बाय. जय दादा आधी खाऊन घ्या ना. हो घेतो. हे थोडं अर्जंट आहे. याला काय झालं? काय झालं? ऍक्च्युली मला आता खूप अर्जंटली सुहासला प्रेझेंटेशन मेल करायचं आहे आणि नेमका लॅपटॉप चालू होत नाही. शकू, काहींना ना कामासाठी हवा असतो लॅपटॉप आणि बरेच जण खेळण्यासाठी किंवा हवामानाचा अंदाज बघण्यासाठी वापरतात लॅपटॉप. आता एखाद्याचं कामच अडत असेल लॅपटॉप वाचून तर काय हरकत आहे ना मदत करायला. असू दे, ठीक आहे. मी ऑफिसमध्ये जाऊन मेल करतो. शकू अगं, काय होतं एखाद्याला मदत केली तर? ए शगू, हा माझा लॅपटॉप आहे. ह्याच्यावर मी खेळीन, हवामान बघीन, नाही तर जेवायला बसीन. तुला काय करायचंय? मला काय करायचंय? गप्प बस. मी गप्पच आहे. मग शांत बस. पण एक लक्षात ठेव, हा लॅपटॉप सार्वजनिक प्रॉपर्टी नाहीये. त्यामुळे तो मी कोणालाही देणार नाही. मी येतो. हे पण घ्या. हो. शकू, त्या शाळेत जाणाऱ्या मुलाला म्हणावं, जेवणाची सुट्टी झाली किंवा भूक लागली तर सांगा. आदिती मॅडम, तुम्हाला काही चहा कॉफी काही पाहिजे? नाही नको. आदिती मॅडम प्लीज मगाचं कुणाला सांगू नका प्लीज. नाही सांगणार चांगले. प्लीज. गुड मॉर्निंग जय सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय सर आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग तांगडे. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरविंद काका नाही का आले? नाही आले. अरे पाऊस आहे ना, गाड्या लेट असतात. अंबरनाथवरून यायचं म्हणजे लेट किती होतो. अरे बापरे, मग आता काय करायचं? का रे, सकाळी सकाळी काय काम होतं कदमांकडे? अरविंद काकांना कैरीचं लोणचं आवडतं ना, ते पाठवलं होतं काकूंनी. म्हणजे वहिनीनी दिलं माझ्याकडे, तिच्या काकूंनी पाठवलं होतं. वा जय, मला सुद्धा खूप आवडतं कैरीचं लोणचं. हा बोल. अरे जय, तू प्रेझेंटेशन फॉरवर्ड करणार होतास ना? हो, अरे माझा लॅपटॉप बंद पडला. मी आता जस्ट ऑफिस मध्ये आलोय. मी तुला एक 5 मिनिटात मेल करतो. बर लगेच कर मग. आता लगेच करतो असंच म्हणालो ना. बर बर ठीक आहे ठीक आहे, चल बाय. जयसाहेब, हा, वहिनी साहेबांनी ती फाईल मागितली आहे ज्यात दाभोळकरांसोबतच काही जुन्या क्लायंटचे कॉन्टॅक्ट आहेत.
आता त्यांचा पण फॉलोअप तुम्हालाच करावा लागेल. हो नवरे, मी एक 2 मिनिटात माझा एक मेल पाठवतो आणि लगेच फाईल घेऊन येतो. हा जयसाहेब, हो? तुम्हाला जो पगार मिळतो ना तो देव टूर्स मध्ये काम करायचा, तुमचं पर्सनल काम करायचं नाही. आधी हे काम करा. ओके. सॉरी. जय, तू तुझा मेल फॉरवर्ड कर, मी फाईल शोधते. थँक्यू जी. सॉरी. सॉरी. सेंट. जय, हे बघ, फाईल सापडली. नशीब लवकर सापडली. काय? म्हणजे नशीब लवकर सापडली. आता लवकर राऊंडकडे घेऊन जाता येईल ना हो, मला. हो. दे. जय, 1 मिनिट. तुला इथनं पुढे काहीही मदत लागली तरी मला सांगा, मी सगळं करेन. आणि हो, तू तुझ्या कामाकडेही फोकस कर. थँक्यू जी. कर कर जुई, अशीच मदत कर जयला. मैं कमी ना. हा, ये जय. अहो, ही फाईल तुम्ही मागवली होती. हो, ही फाईल तुझ्यासाठीच आहे, ती तुझ्याकडेच ठेवायची. म्हणजे जय, मिस्टर दाभोळकरांना तू आपल्याकडे परत घेऊन आलास त्याबद्दल सगळ्यांनी भरभरून तुझं कौतुक केलं. अर्थात तुझ्यासारख्या मुलाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अहो, नाही, पण त्यामुळे झालंय काय की माझ्या तुझ्याकडून अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. अर्थात त्या सगळ्या तू पूर्ण करशील याची खात्री आहे मला. दाभोळकरांना तू आपल्याकडे परत आणलंस, त्याचप्रमाणे इतरही अनेक क्लायंट्स आहेत ज्यांना तू टॅप केलं होतंस. त्यांनाही देव टूर्सकडे परत आणायचंय हे लक्षात आहे ना तुझ्या? हो. त्या सगळ्या क्लायंटचे डिटेल्स आहेत या फाईलमध्ये. त्यापैकी काही जणांना अमितनी कॉन्टॅक्ट केलं होतं. तर आता त्या सगळ्यांना तू टॅप करायचंस आणि सगळ्यांना आपल्याकडे परत घेऊन यायचंस. हे तू तुझ्या पद्धतीनं हँडल कर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अहो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तर मी दाभोळकरांना परत आणू शकलो. आणि आता ह्या जबाबदारीसाठी सुद्धा थँक्यू. मी लगेच कामाला लागतो.
जय तुझ्या त्या प्रोजेक्टचं काय झालं? नाही म्हणजे मध्ये जे काही घडलं त्यामुळे तू प्रयत्न सोडून तर दिले नाहीस ना? नाही अहो, उलट मी अजून जोमाने प्रयत्न सुरू केला. व्हेरी गुड. हो अहो, पण माझ्या त्या कामामुळे मी आपल्या देव टूर्सच्या कामावर अजिबात परिणाम होऊ देणार नाही. अरे मी त्यासाठी नाही विचारलं, त्याची तर खात्रीच आहे मला. त्या दिवशी तुला खूप अपसेट पाहिलं, राहवलं नाही म्हणून विचारलं. जय, खूप कमी माणसं अशी स्वप्न पाहतात आणि त्याहूनही कमी ती स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात. तू तुझं स्वप्न प्रत्यक्षात आणशील याची खात्री आहे मला. एक कायम लक्षात ठेव, तू जर तुझे प्रयत्न सोडून दिलेस ना तर सगळ्यात जास्त मला वाईट वाटेल आणि अर्थातच तू यशस्वी झालास की सगळ्यात जास्त आनंदही मलाच होईल आणि खूप कौतुकही वाटेल. थँक्यू. ऑल द बेस्ट.